जोपर्यंत मतदार यादीमधील घोळ पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेलं आहे. काय प्रतिक्रिया? हे बघा, आम्ही पहिल्यांदा क्लिअर केलेलं आहे की हा विषय हा आमचा नाही आहे. सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही आहे. निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडे ते पुरावे दाखल करत असतील दाखवत असतील तर याच्यावर विचार करायला पाहिजे, गांभीर्याने करायला पाहिजे. आम्हाला दुबार मतदार जे काही असतील ते काढले तर आमचं त्याच्यामुळं काही ते आमचे मतदार आहेत किंवा कुणाचे आहेत हा वादाचा विषयच होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. निवडणूक लांबवायची का घ्यायची हा निर्णय सुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे. जर लोकांचा आक्रोश असेल आणि लोकांना वाटत असेल तर त्याची छाननी करायला काही हरकत नसावी. म्हणून आम्ही मोर्चाला विरोध किंवा त्यांच्या मागणीला विरोध हा आमचा पूर्वी नव्हता, आजही नाही. याच्यावर फक्त निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. राज ठाकरे यांनी अनेक पुरावे दाखवलेले आहेत आणि गठ्ठ्याच्या गठ्ठे जे आहेत ते जे दुबार मतदार आहेत ते दाखवले आहेत. यानंतर तरी आपण सत्ताधारी पक्षात आहात, तुमची काय मागणी असेल निवडणूक आयोगाकडे? नाही, आम्ही तर सांगतो ना, जे तपासून पहा ना. निवडणूक आयोगाचं काम आहे ते. निवडणूक आयोगाला आम्ही ना डायरेक्शन देऊ शकत. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याला संवैधानिक अधिकार आहेत. म्हणून त्याच्यात हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही. म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. विरोधक जे आहेत आज एकत्र दिसलेले आहेत, विशेषतः महाविकास आघाडी एकत्र दिसलेली आहे पुन्हा एकदा खूप दिवसांनंतर. काही का असा या निमित्ताने ते एकत्र दिसलेत, एका व्यासपीठावर दिसलेत. पुढे निवडणूक आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. असेच एकत्र या, मग निवडणुकीमध्ये पाहू. तुमचे जे मित्र आहेत, खास मित्र आहेत, संजय राऊत यांनी थोडासा ब्रेक घेतलाय, काय शुभेच्छा आहेत? बघा, संजय राऊत हा काही माझा राजकीय दुश्मन नाही. मी त्यांना दुश्मन मानत नाही. आमचे ते मित्र आहेत, त्यांची तब्येत ठीक नाही आहे. मी तर ईश्वरचरणी हेच प्रार्थना करेन की ते चांगले होत, आणखीन जोमाने कामाला लागोत, असे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये वैयक्तिक मतभेद असणं वेगळं आणि आमचं असलेलं नातं वेगळं. म्हणून कोणताही राजकारणातला माणूस एकमेकाचा दुश्मन नसतो आणि म्हणून आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते लवकर आजारातून बरे व्हावे. निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर होतोय, राजकीय मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे असं शरद पवार मानतात. शरद पवार हे 50 वर्षांतर बोलतात, हे आश्चर्याची गोष्ट आहे. याच्या पूर्वीच्या निवडणुका त्यांनीच लढवल्यात ना. सत्तेमध्ये आम्ही येऊन दिवस किती झाले, वर्ष किती झाले. ज्यांनी 50 वर्ष सत्ता भोगली त्यांनी त्यावेळेला ह्या गोष्टीचा विचार केला नाही. म्हणून आता सत्ता नसताना असे बोलणं हे सोपं आहे, परंतु जेव्हा सत्तेत होते त्या टायमाला हे सर्व करायला पाहिजे होतं. मतचोरांना धडा शिकवा, काही दिवसात पुरावा घेऊन न्यायालयात जाणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. मतचोरांना जरूर धडा शिकवा. जे लोकसभेला मत चोरले होते त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आणि आम्हाला या मत चोरून कोणतंही निवडणूक जिंकायची नाही. आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत, लोकांच्या विश्वासावरच आम्ही निवडणुका जिंकतो. बरं, दुबार जर मतदार कुठे दिसला तर त्याला तिथेच तुडवा असं राज ठाकरे प्रक्षोभक म्हणाले. काय तुमची प्रतिक्रिया? ती राज साहेबांची भाषा आहे, परंतु हे असा वेळ येऊन कशाला द्यायची. जे आहेत दुबार मतदार ते यादीतून कट झाले पाहिजेत. आम्ही जे डायरेक्ट मागणी आमची, आम्ही कुठे त्याला विरोध करू.